नमस्कार मंडळी. आज आपण नरेश चांडक हे एक रेस्क्युअर आणि नॅचरलिस्ट असं एक वंडरफुल कॉम्बिनेशन आणि प्लस ॲडव्हेंचरिस्ट अशा यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपण सापांविषयी बोलू नरेशशी. तर नरेश सर, थोडंसं ना व्हेनमस पॉयझनस याच्यावर थोडासा प्रकाश टाका. तर सापांमध्ये व्हेनमस आणि पॉयझनस हे लोक उच्चारताना नेहमी पॉयझनस उच्चारतात. तर खरं आपण बोलताना साप आपल्या इकडचे जे आहेत साप, तर त्याला मोस्टली व्हेनमसच म्हणलं पाहिजे. व्हेनम आणि पॉयझन मध्ये फरक हा आहे की व्हेनम हे बॉडीच्या आतमध्ये इंजेक्ट करावं लागतं. ओके. सो सापांना नेहमी विषाचे दात असतात आणि त्यांना ते विष आपल्या बॉडीमध्ये जर किंवा प्राण्यांच्या बॉडीमध्ये जर उतरवायचं असेल तर ते त्यांना टोचावं लागतं. ओके. पॉयझन जे आहे ते आपण नेहमी इनटेक करतो. तर इनटेक बरं. करण्यासारखं नाहीये. तर पॉयझन म्हणलंच नाही पाहिजे खरं तर, कारण साप हे काही पॉयझन बनवत नाही, नेहमी ते चावतात. आणि नाही, पण मग मशरूम पॉयझनस येस कारण आपण ते खातो. येस. बरं. ओके. आणि अजून याच्यामध्ये सांगायला गेलं तर काही आपल्या इंडियामध्ये नॉर्थ ईस्ट साईडला काही साप आहेत जे पॉयझनस पण आहेत आणि व्हेनमस पण आहेत. का तर ते त्यांच्या वरच्या स्किनवर जर कुठल्या प्राण्याने त्यांना त्रास दिला आणि खाण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या मानेवरच्या बाजूला ते पॉयझन क्रिएट करू शकतात. अरे बापरे. तर असं पॉयझनस आहे. पण आपल्या या मध्य भारतामध्ये किंवा साऊथ इंडियामध्ये असे साप नाही आहेत की जे पॉयझनस आहेत.